नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर यांनी बेडग येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झालेल्या संजय आवटी यांच्या कुटुंबाला भेट दिली. स्फोटामध्ये संसारोपयोगी साहित्य जळाले, शेतीची अवजारे तसेच शेती उपयोगी अन्य साहित्य नष्ट झाले. संजय आवटी यांची फुल शेती आहे. त्यांना औषध मारायचा पंप देऊन सभापती तन्वी कमलेकर यांनी मदत केली. यावेळी भरत कुर्ले, बी.के. कांबळे, संभाजीराजे पाटील, सुनील कमलेकर उपस्थित होते. रविवारी दुपारी 12 वाजता संजय आवटी यांच्या घरामध्ये गॅसचा स्फोट होऊन त्यांचं संसारूपी सर्व वस्तू या जळून खाक झालेल्या आहेत. आज आम्ही त्यांना घरकुलची योजना लवकरात लवकर मिळावी यासाठी आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्तरावरून थोडीफार माहिती घेतली आहे आणि त्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर मिळावी यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचं सध्या शेतीमध्ये फुलांचे बाग आहे आणि त्यांना त्याच्यासाठी औषध पंपाची आवश्यकता होती. त्यासाठी आज आम्ही सभापती या नात्याने आज आम्ही त्यांना आमच्या वर्गणीतून नवीन पंप घेऊन दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही मदत केलेली आहे आणि तसेच जनतेने आणि प्रशासनानेही त्यांना थोडीशी मदत करावी असं आज आम्ही आवाहन करतो. परवाच रविवारी आमचे सहकारी मित्र बेडगमधील एक फुल शेतीचे व फळबाग शेतीचे प्रगतशील शेतकरी श्री संजय प्रकाश आवटी यांच्या घरी आकस्मिक एक दुर्घटना घडली. गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये त्यांचं घराचं मोठं आतून नुकसान, पूर्ण घरातील संसारोपयोगी साहित्य, शालेय साहित्य, शेतीसाठी लावणारे अवजारे, परत शेतीची औषधं, खते सर्वच जाऊन खाक झालं. होत्याचं नव्हतं हा संसार पूर्णपणे मोडून पडला. यामध्ये अतोनात नुकसान झालं आहे. या संसारातून संजय आवटी यांना सावरण्यासाठी बेडगमधील व बेडग पंचवटीमधील नरवाडा या गावातील सर्वच लोकांच्याकडून मदतीचा ओघ चांगला येत आहे. आणि आज या ठिकाणी आपल्या मिरज पंचायत समितीच्या विद्यमान सभापती या गणाच्या पंचायत समिती सदस्य कुमारी तन्वी सुनील कमलेकर यांना संजय आवटी यांना घरकुलचे लवकरात लवकर मिळण्यासाठी योजने त्यांच्यात वैयक्तिक त्यांच्या लेवलनं प्रयत्न करून आज जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी संपर्क करून येत्या 2 ते 3 महिन्यात संजय आवटी यांना घरकुल देण्याचे आज आश्वासन दिले आणि निश्चित त्यासाठी प्रयत्नशील राहतील. आणि आज नरवाडाच्या सभापती या नात्यानं नरवाडा गावातील नागरिकांच्या वतीनं व त्यांच्या वैयक्तिक मदत म्हणून संजय आवटी यांना फुल शेतीसाठी पूर्ण जी शेतीसाठी लागणारं औषधं पंप वगैरे सगळं जळून खाक होतं त्यांना मदत म्हणून आज पंप दिला आहे. यामध्ये बेडगमधील देखील श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व संभाजीराजे पाटील मित्र यांच्या वतीनं संसारोपयोगी साहित्य, कपडे, हंतरुण कांबरं वगैरे त्या दिवशी पहिल्या दिवशीच घेऊन दिले आहे. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय बापूसाहेब दादा बुरशे यांच्याकडनं मोठी आर्थिक मदत दिली आहे. तसेच काल गजानन मंडळाच्या वतीनं व राजेंद्र नागोरी युवा मंच यांच्या वतीने देखील त्यांच्या संजय आवटी यांच्या मुलाला व मुलगीसाठी सायकल, शालेय वस्तू, पुस्तके दिले आहेत. तसेच सुजित लकडे यांच्याकडून देखील धान्य काय पुरवठा झाला आहे. आज प्रकाश वाळेकर, शब्बीरभाई मुल्ला, विष्णू सुतार यांच्याकडून देखील धान्य पुरवठा झाला आहे. लोकांच्याकडून चांगला मदतीचा ओघ आहे. असंच मदत करून मदतीचं देऊन त्यांचा मोडून पडलेला संसार सर्वांच्या वतीनं चालू करा, पुनर्जीवित करावा अशी सर्वांना मी आवाहन करत आहे. आणि त्यांना जे इतर देखील जे मदत लागेल ती आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीनं द्यायला देखील आम्ही मागे पुढे बघणार नाही. आम्ही सदैव त्यांच्यासाठी तत्पर आहोत. आणि काही जरी मदत लागली तर संजय यांनी एक मित्र म्हणून, भाऊ म्हणून आम्हाला हाक मारावी. आम्ही त्यांच्यासोबत सदैव आहोत हे त्यांना एक ठाम आम्ही विश्वास देतो.